नमस्कार. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या जवळपास प्रत्येक ऑनलाईन कामातून तयार होते. हो, मी बिग डेटाबद्दल बोलतेय. आरोग्य सेवेपासून ते आपल्या मनोरंजनापर्यंत सगळं काही आज हेच नियंत्रित करते. चला तर मग या डिजिटल जगामागचं रहस्य उलगडूया. आपल्याला वाटतं की बिग डेटा म्हणजे काहीतरी खूप मोठं आणि किचकट असेल, पण गंमत अशी आहे की याची सुरुवात होते आपल्या अगदी साध्या रोजच्या ऑनलाईन कामांमधनं. म्हणजे बघा, आपण फक्त ऑनलाईन शूजची एखादी जोडी शोधतो आणि झालं, आपला पहिला डिजिटल ठसा तिथे उमटतो. आणि हे फक्त खरेदीपुरतं मर्यादित नाही. आपण सोशल मीडियावर कोणाचा फोटो लाईक करतो किंवा एखादी पोस्ट शेअर करतो ना, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या प्रचंड मोठ्या माहितीच्या महासागरात भर घालत असतात. एवढंच नाही, आपल्या आवडीनिवडींवर, आपल्या सवयींवर सतत लक्ष ठेवलं जातंय. म्हणजे आपण कोणता व्हिडिओ पाहतो, काय माहिती शोधतो, या प्रत्येक गोष्टीची नोंद होते आणि त्यातूनच आपला एक डिजिटल ठसा, एक फुटप्रिंट तयार होतो. तर मग एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. प्रत्येक क्लिकमधून, प्रत्येक शोधातून तयार होणारा हा जो डिजिटल ठसा आहे, तो नेमका जातो कुठे? म्हणजे या छोट्या छोट्या वैयक्तिक क्रियांमधून इतक्या अफाट प्रमाणावर डेटा कसा काय गोळा होतो? आपण जो डेटा तयार करतोय ना, तो किती प्रचंड आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्या फोनमधल्या गिगाबाईट्सच्या तर हे खूप खूप पलीकडचं आहे. चला, या डेटाच्या महासागराची विशालता जरा समजून घेऊया. बरं, डेटाचं प्रमाण समजून घ्यायचं असेल तर असं बघा. आपल्या फोनची स्टोरेज असते गिगाबाईट्स म्हणजे जीबीमध्ये. एखादा पॉवरफुल कम्प्युटर असेल तर तो टेराबाईट्स म्हणजे टीबीपर्यंत जातो. पण बिग डेटाचं जे जग आहे ना, ते याच्या खूप पुढे आहे. ते मोजलं जातं पेटाबाईट्स आणि एक्झाबाईट्समध्ये. म्हणजे विचार करा, ही विशालता किती अफाट असेल. बिग डेटाला नीट समजून घेण्यासाठी एक खूप सोपा आराखडा आहे. त्याला 5 V's असं म्हणतात. चला, आपण एकाच उदाहरणाने हे 5ही V's समजून घेऊया, म्हणजे विषय एकदम सोपा होईल. पहिला व्ही आहे व्हॉल्यूम, म्हणजेच डेटाचं प्रचंड मोठं प्रमाण. एक विचार करा, दररोज लाखो लोक ऑनलाईन रक्तातील साखरेची चाचणी बुक करतात. या प्रत्येक छोट्याशा क्रियेतून डेटाचा एक अक्षरशः महासागर तयार होतो. हेच आहे बिग डेटाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. दुसरा व्ही आहे वेलॉसिटी, म्हणजेच वेग. आता डेटा गोळा करून काय उपयोग जर त्यावर वेळेत काम झालं नाही तर? कंपन्यांना या डेटावर खूप वेगाने, म्हणजे रिअल टाईममध्ये काम करावं लागतं. समजा कोणी बिर्याणी शोधली तर त्याला लगेचच फूड डिलिव्हरीची जाहिरात दिसली पाहिजे. 4 तासांनी नाही, कारण तेव्हा त्याचा काहीच उपयोग नसतो. तिसरा व्ही आहे व्हरायटी, म्हणजे विविधता. हा डेटा काही एकाच प्रकारचा नसतो. यात आपलं नाव, पत्ता, वय, लिंग यांसारखी माहिती असते, जी वेगवेगळ्या ठिकाणाहून, म्हणजे वेबसाईट क्लिक्स, सोशल मीडिया, ऑनलाईन फॉर्म्स अशा अनेक ठिकाणाहून गोळा केली जाते. चौथा व्ही आहे व्हेरॅसिटी, म्हणजेच डेटाची अचूकता. आता इतका डेटा गोळा करून काय फायदा जर तो अचूक नसेल तर? म्हणूनच पुरुषांना शेविंग क्रीमची जाहिरात दिसते तर महिलांना मेकअपची. जेव्हा योग्य व्यक्तीपर्यंत योग्य गोष्ट पोहोचते तेव्हाच त्या डेटाचा खरा उपयोग होतो. आणि शेवटचा 5वा व्ही आहे व्हॅल्यू, म्हणजेच त्या डेटाचं मूल्य. डेटा तेव्हाच मूल्यवान ठरतो जेव्हा तो समोरच्या व्यक्तीला खरंच उपयोगी पडेल असं काहीतरी देतो. म्हणजे बघा, ज्याला फक्त व्यायामासाठी सायकल हवी आहे त्याला 10,000 रुपयांची सायकल दाखवणं योग्य आहे, 1 लाखाची रेसिंग बाईक नाही. योग्य मूल्य देणं हेच तर अंतिम ध्येय आहे. पण थांबा, हा सगळा प्रचंड डेटा म्हणजे फक्त आकडे आणि माहितीचा डोंगर आहे. याला अर्थपूर्ण माहितीत कोण बदलतं? आणि इथेच या डिजिटल जगात मानवी कौशल्याची, मानवी बुद्धीची गरज लागते. ही भूमिका बजावतो डेटा विश्लेषक. जसं एखादा डॉक्टर मेडिकल रिपोर्टमधले आकडे वाचून रोगाचं निदान करतो, अगदी तसंच डेटा विश्लेषक ह्या डेटामधले छुपे संबंध आणि पॅटर्न शोधून काढतो. उदाहरणार्थ, जिमचे कपडे विकत घेणाऱ्या व्यक्तीला पाण्याची वाटलीही लागू शकते. हा संबंध तोच तर ओळखतो. चला, आता हे बघूया की हा बिग डेटा आपल्या रोजच्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेमका काय आणि कसा बदल घडून आणतोय. आपण काही प्रमुख क्षेत्रांवर नजर टाकूया, जसं की लोकेशन ट्रॅकिंग, हवामानाचा अंदाज, आरोग्य सेवा, बँकिंग आणि हो, अगदी क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातही बिग डेटा खूप मोठा फरक घडवतोय. लोकेशन ट्रॅकिंग हे याचं उत्तम उदाहरण आहे. गुगल मॅप्स आपल्याला ट्रॅफिक टाळून सगळ्यात जवळचा रस्ता दाखवतो किंवा आपली फूड डिलिव्हरी कुठपर्यंत पोहोचली आहे हे आपण अगदी अचूकपणे पाहू शकतो. या सगळ्यामागे बिग डेटाचीच ताकद आहे, ज्यामुळे कंपन्यांची कार्यक्षमता वाढते आणि आपला वेळ वाचतो. हवामानाचा अंदाज आठवतोय. जुना आणि आत्ताचा डेटा एकत्र करूनच अचूक अंदाज लावला जातो.
यामुळेच तर वृत्तवाहिन्या आपल्याला विक्रमी पावसाची किंवा उष्णतेची माहिती देऊ शकतात. इतकंच नाही तर पूर किंवा त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी प्रशासन वेळेवर तयारी करू शकतं. आरोग्य सेवेमध्ये तर बिग डेटा एक क्रांतीच घडवत आहे. आपले स्मार्ट वॉच किंवा फिटनेस बँड आपल्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवतात, तर दुसरीकडे औषध कंपन्या लाखो लोकांच्या डेटाचा अभ्यास करून कोणत्या भागात कोणत्या आजारांचा धोका आहे हे ओळखतात आणि त्यानुसार योग्य औषधं उपलब्ध करून देतात. बँकिंग क्षेत्रात तर याचं महत्त्व खूपच जास्त आहे. बिग डेटा आपल्या आर्थिक गरजा ओळखतो. म्हणजे समजा आपला डेटा सांगतोय की आपण परदेश प्रवासाची योजना आखत आहोत, तर बँक आपल्याला लगेच सुट्टीसाठी कर्ज देऊ शकते. किंवा जर आपण मुलांच्या शिक्षणासाठी बचत करत असू तर आपल्याला योग्य गुंतवणूक योजना सुचवली जाते. हे सगळं होतं डेटाच्या अचूक विश्लेषणामुळे. तर मग या सगळ्या चर्चेचा शेवट करताना आपण बिग डेटाच्या या प्रचंड शक्तीला आणि क्षमतेला एका सुंदर रूपकासह समजून घेऊया. जुन्या कथांमध्ये जसा एक जिनी असायचा जो आपल्या मालकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा, त्याचं जीवन सोपं करायचा, अगदी तसंच आजच्या काळात बिग डेटा हाच तो आधुनिक जिनी आहे जो आपल्या समस्या सोडवतो आणि आपलं जीवन अधिक सुकर करतो. तर मग विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की जर डेटा हा आपला आधुनिक जिनी असेल तर आपली पुढची इच्छा काय असेल? या प्रश्नासोबतच बिग डेटाच्या भविष्यातील अमर्याद शक्यतांवर विचार करण्यासाठी मी तुम्हाला सोडून जाते.